रक्षण करावं व्हावं या उदात्त हेतूने हा कायदा केला आहे. माननीय यशवंतराव चव्हाण साहेब या विधेयकाचं जेव्हा रूपांतर झालं कायद्यात त्यावेळेस त्या कमिटीचे अध्यक्ष होते. त्यामुळे हा एक फार मोठा कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे. आणि माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेब पंतप्रधान असताना त्यामध्ये स्प्लिटची तरतूद होती, म्हणजे फुटीची तरतूद होती, ती मात्र काढून टाकण्यात आली. आता फक्त एकच पॅरा 4मध्ये 10व्या अनुसूचीमध्ये मर्जरची तरतूद आहे. मर्जर म्हणजे विलिनीकरण. आता यामध्ये पक्षामध्ये त्याच्यामध्ये वेगळं झालं पाहिजे, गट वेगळा झाला पाहिजे, तो पक्ष वेगळा झाला पाहिजे. तर ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी जी आहे, कारण कुठलाही पक्ष म्हटलं की त्याचे दोन भाग असतात, एक संघटनात्मक पक्ष आणि एक संसदीय पक्ष. आता संघटनात्मक पक्ष म्हणजे आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषद आहे, लोकल अथॉरिटीज आहे, कॉर्पोरेशन्स आहे, नगरसेवक आहे, त्यांचे सगळे सदस्य आहे, ब्लॉक अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, हे संघटनात्मक पातळीवरचा पक्ष हा झाला. आणि संसदीय पक्ष म्हणजे विधिमंडळात त्याचे किती आमदार आहे किंवा संसदेमध्ये किती खासदार आहे, हा तुमचा संसदीय पक्ष झाला. या दोन्ही पक्षामध्ये 2/3 सदस्य जर वेगळे झाले, विशेषतः संसदीय पक्षामध्ये, तर ही फूट किंवा मर्ज गणलं जातं आणि हा वेगळा पक्ष म्हणून गणला जातो. आणि या पक्षाने कुठल्या तरी एका पक्षामध्ये विलीन झालं पाहिजे, मर्ज झालं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. जसं आता तुमच्या बंगालमध्ये, वेस्ट बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडली आणि तो पक्ष कुठल्या तरी एक लहान पक्षामध्ये त्रिपुरातला एक विलीन झाला आहे. कारण हे पुढे टाळल्या जावं किंवा त्याचा कुठे धोका होऊ नये त्या पक्षाला, म्हणून त्यांनी ही प्रिकॉशन घेऊन तिथे तृणमूल काँग्रेसचा जो गट आहे कुठल्या तरी लहान पक्षामध्ये विलीन झालेला आहे. काल मी बघितलं की पक्षाची डेफिनेशन, पण तो रजिस्टर्ड पक्ष आहे, फार काही मोठा पक्ष नाही, पण ते त्यांनी स्टेप ती घेतलेली आहे. तसंच इथे सुद्धा आता हे मर्जरचं जे प्रकरण आहे, कारण 9 खासदार उद्धव ठाकरे साहेबांकडे आहे आणि त्यातले 2/3 म्हणजे क्लिअर कट 7 सदस्य आहे. 7 जर खासदार हे यांनी एक वेगळं पत्र दिलं तर ती मर्जर कायदेशीर होऊ शकतं. पुढे त्यांना सिद्ध करावं लागेल की ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये संघटनात्मक पातळीमध्ये सुद्धा तेवढी फूट पडलेली आहे. कारण मागे सुद्धा हा प्रयोग आपल्याकडे झालेला आहे शिवसेना पक्षाच्या बाबतीत. मी त्याच्याकडे येते सर. फक्त त्याच्या आधी एक प्रश्न मी विचारते तुम्हाला की हे जे मर्जर आहे ते झाल्यानंतर तुम्ही म्हणालात की लोकसभा अध्यक्षांना पत्र द्यावं लागेल, तर त्याच्यानंतरचं जे डिसिजन आहे ते लोकसभा अध्यक्ष घेणार? हां, निश्चितच. कारण शेवटी 10व्या अनुसूचीप्रमाणे पक्षांतर झालंय किंवा न झालं याचे संपूर्ण निर्णय घेण्याचे अधिकार पॅरा 8 प्रमाणे हे माननीय अध्यक्ष लोकसभा किंवा विधानसभेचे अध्यक्ष यांना असतात. त्यामुळे हे पत्र दिल्यानंतर ते त्यावर निर्णय देतील की बाबा हे फूट जे काही मर्जर झाले पक्षात वगैरे हे व्हॅलिड आहे की बाबा अपात्र आहेत की न आहेत, हे माननीय अध्यक्ष लोकसभा निर्णय देतील. आणि त्यानंतर मग ती सगळी खात्री करून, कारण त्यांच्याकडे मशिनरी असते, ते हिअरिंग घेतील, सगळे कागदपत्र तपासतील, हे सगळं करून निर्णय दिल्यानंतर शेवटी ज्युडिशियल रिव्ह्यूचा जो अधिकार आहे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाला, त्याच्यानंतर मला वाटतं हे निश्चित प्रकरण चॅलेंज सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात होईल. आता तुम्ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा सर विषय काढला आहे. जवळपास अशाच घटना 4 वर्षापूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या होत्या, अद्यापही निकाल त्याचे आलेले नाही आहेत. कशा पद्धतीने बघता तुम्ही या घटनेकडे? खरं म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू, न्यायिक पुनर्विलोकनाचा अत्यंत महत्त्वाचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाकडे आहे. आणि हा अधिकार घटनेने त्यांना दिलेला आहे. कारण अमेरिकन राज्यघटनेच्या 1787 जी अमेरिकन राज्यघटना आहे त्याच्या घटनेच्या आधारे जॉन मार्शल अत्यंत जगप्रसिद्ध जज होते. त्यांनी मॅरबरी वर्सेस मॅडिसन या जगप्रसिद्ध खटल्यामध्ये 1803 साली हा ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार तिथल्या अमेरिकन संसदेला, फेडरल कोर्टला दिलेला आहे. त्याच अधिकाराच्या आधारे माननीय सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत. तर ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर अनंत कळसे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती आहे आणि